जय हिंद मित्रांनो. आज मित्रांनो खरं आज गरज आहे ना, आज शेतकरी कुटुंबामध्ये बी आज आपण गरजेसाठी आज आपण धावून येतो. पण आज एक ह्या शिराळा गावामध्ये असे एक आजी आहेत की ज्यांना एक मुलगा आहे. त्यांना त्यांचे तर मिस्टर तर नाहीतच, पण मुलगा जो आहे हा मुलगा बोलसार मुलगा आहे. आणि ह्या आजीने आत्तापर्यंत स्वतःच्या कष्टाने दुसऱ्याच्या बांधावरती रानात जाऊन काम केलं. 10-10 घंटे काम करून जे स्वतःची एक छोटीशी झोपडी बांधली होती. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असताल ही झोपडी बांधलेली झोपडी जी आहे ना, ही झोपडी आत्ताच्या ह्या पावसाच्या पहिल्या पावसामध्ये पाणी लागलं म्हणून त्याला वाटलं काय बा काहीच होणार नाही. दुसऱ्या पावसामध्ये पाणी आलं, परत तिसऱ्या बी आलं, चौथ्या पाण्यामध्ये आलं. आणि चौथ्या पाण्यामध्ये हे जे आपल्याला दिसते माझ्या पाठीमागे जी छोटीशी आजीने त्यांच्या कष्टाने, म्हणजे ज्यांना एका पुरुषाचा आधार नाही, ह्या पुरुषाचा आधार नसताना स्वतःने एक कष्ट करून इथं एक छोटीशी झोपडी बांधली. ह्या झोपडीमध्ये दररोज त्यांचं निर्वाह करत होते. दररोजचं राहणं, उठणं, बसणं, खाणं हे दररोज इथं करायचे. पण हे आत्ताच्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाने आणि आत्ताच्या ह्या कठोर पाऊस जो आपल्याला दिसतो होता की आपल्या पाठीमागं आपल्याला दिसती, ह्या पाण्याने एक घर पूर्ण भुईसपाट झालंय. तुम्ही जर पाहत असाल तर आजींची चूल दिसते आहे, त्या चुलीमध्ये पूर्ण माती आहे. म्हणजे ह्या घरामध्ये एक अंगावरच्या कपड्याच्या व्यतिरिक्त एक कणभर पण त्यांच्याकडे एक शिल्लक नाही. नाही त्यांच्या पायातली चप्पल नाही, अंगात घालायचे कपडे, अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही. ती फक्त ह्या आजींची राहिली. आजी, आपण आतापर्यंत कष्ट करून हे घर कसं बांधलं तुम्ही आतापर्यंत? आता ते आमच्या जीवाला माहिती कसं बांधले ती तुमच्या. आणि तुम्ही आता जे तुम्हाला तर एक मुलगा आहे, तो भोळसार मुलगा आहे आणि तो बी काम करतो का तुम्ही एकटाच काम करतात? कधी मध्ये करतो म्हणजे तुम्ही एकटाच काम करून एकटाच काम बघा. तुम्ही पाहत असताल की ज्याला कुणाचाच आधार नाही, तो आधार असतो तो आपल्या सगळ्या फॉलोअरवाल्यांचा. आपल्याला ह्या फॉलोअर्समधून एकच सांगायचं आहे की ह्या आजींपर्यंत आज यांची घराची सुद्धा परिस्थिती नाही, दाखवायची सुद्धा परिस्थिती नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली आजींवरती. त्याच्यामुळं आपण ह्या आजीला एक हात मदतीचा म्हणून आपण धावून आलो पाहिजेत. आज आजी आपल्याला काय वाटतं सध्या? आता लय वाईट वाटते मला, काय सांगावं, रडायलाच येते, विचारचा सोय नाही. आता आम्हालाच पण रडा येते, तर तुम्हाला काय सांगू आता मी तुम्हाला तरी काय सांगू आता, काही कुठं काय करावं वाटतं, काय करावं काय नाही, धडधड जीव होतोय. मग तुम्ही काय सांगा? कुठं नाही असं झालं ना, कुणाची खावा बोलवलं की जाते, खा म्हणलं खाते, काही इलाज नाही. मग आज तुम्ही किती दिवस झालं तुम्ही असं बाहेर घरापासून? आता चांगलं 15 दिवस झालं. जसा पाऊस आहे तशी मी बाहेरच आहे. मी कुठं पाऊस आल्यापासून तुम्ही म्हणजे इथं घरच नाही तुम्हाला? म्हणजे कुठं राहता इथं? एक 15 ते 20 दिवस झालं आजीला घर तर नाहीच. पण आज ज्या घरी जाताना जे कोणी बोलवलं त्याला, त्या कुटुंबात जाऊन राहण्याचं खाण्याचं काम आजी करतात. म्हणजे झोपायचं पण आणि त्या कुटुंबात जाऊन जेवण करायचं पण तिथंच. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आजीसाठी मदतीचा एक हात हा करण्यासाठी, हे घर उभा करण्यासाठी आपल्या सर्वांना मदत करणं गरजेचं आहे. मी ह्याच्यावरती आपल्याला एक विनंती कराल की आपण ह्या आजींसाठी मदतीसाठी आपण धावून आलं पाहिजे. हीच आपली कळकळीची विनंती करतो.